राजा इकडे रे. हा बोला दादा. बरी चालली नोकरी आता? हा व्यवस्थित चालू आहे. म्हणता दादा बोला. काय नाही ते काल पगार झाला असं ना तुझा? हा झालाय. काऊन? 3,000 रुपये लागत होते जरा. 3,000? नाही ना, आम्हाला सध्या लागत आहेत पैसे. अरे जरा महत्वाचं काम होते. माझं पण महत्वाचंच काम आहे दादा. हा काय माहितीये का, आपल्या दिदीचं लग्न ठरले आता. हा थोडा खर्चाचा ताण आहे मला, आणि तुला बी पैसे द्यायला लागतील बरं का. मस्त खरं आहे तुमचं आलं, पण मग मला पण नाही का माझ्यासाठी लागतात ना पैसे. हा अरे तुझ्यासाठी काय आणि माझ्यासाठी काय? अरे तुझ्याच बहिणीचं लग्न आहे ना. मी थोडी मदत कर यावेळी, आणि काय नाही पुढल्या बारीने मग साठव ना तुझ्यासाठी. एकदा लग्न झालं ना आपण मोकळ होतोय बघ. मस्त खरं आहे दादा, पण मला नाही का पैसे नाही देताना. माझी तंगी चालू आहे. अरे कशाची तंगी आली बाबा तुला? कधी आतापर्यंत तुला मी रुपये मागितलाय का? आणि तू बी विचारलं नाही, मी बी मागितलं नाही, तिथे सोडून. पण आता ही तर मदत करणं तुझं कर्तव्य आहे का नाही भाऊ या नात्यानी? अहो दादा, पण तुम्ही मला सांगा, मी जर पैसे आता दिले तर मग मला नंतर लागणार नाही का? हा मी आता थोडं थोडं जर माझ्यासाठी ठेवतोय ना सेव्हिंग करून. अरे बाबा तुझ्यासाठी तुझ्या लग्नाच्या वेळी करता येते ना आपल्याला परत, पण आता बहिणीचं लग्न कोण करणार? आणि भाऊ म्हणून तुझं कर्तव्य आहे का नाही? आहे ना, पण मग तुम्ही तरी माझ्यासाठी काय केलंय एवढं? काय केलं? मग अरे तुझ्यासाठी काय केलं विचारतो? एवढा लहानाचा मोठा केला तुला, शिक्षण केलं तुझं, आजारपण बघितली, सगळं बघितलं, कर्ज काढून तुला शिकवला, आणि मला विचारतो काय केलं? दादा, मी नाही देऊ शकत पैसे. पैसे नाही देऊ शकत? नाही. अरे 2 वर्ष झाले तुला नोकरीला लागून, 38,000 रुपये पगार आहे, कधी रुपये नाही मागितला, आणि आता बहिणीच्या लग्नाला मदत कर म्हणतोय, तर ते सुद्धा जमाना तुला? अरे तुझीच बहीण आहे ना ती, का लोकांची आहे? मस्त खरंय दादा, पण मला नाही का यावेळेस मी नाही देऊ शकत. मला नका सांगू तेवढं. नाही देऊ शकत? अरे एवढा स्वार्थी निक्षण वाटलं नव्हतं मला. अरे त्या बहिणीने तरी काही कमी केलंय का तुझ्यासाठी? अरे घरातला सगळा माणूस तुझ्यासाठी झटतोय, आणि तुला त्याची जाण नाही राहिली काय? अरे जबाबदारी आहे का नाही? अहो, मी पण पळपळच करतोय ना. मी थोडी असं घरी बसून आहे, कामच करू राहिलो ना मी. अरे मग ती सगळ्यांनाच करावी लागते बाबा. मी सुद्धा केली होती तरुणपणात. आता तुझं कर्तव्य आहे, तुला पार पाडाय नको? मला वरत विचारतोय काय केलं माझ्यासाठी? मला जेवढं करायचं ना, मी बरोबर तेवढं करतोय माझ्यासाठी. तू सगळं करतोय तुझ्यासाठी, पण घरातल्यासाठी काही कर्तव्य आहे का नाही? काही ना काही चालूच आहे ना माझं. मी काय असं बसून राहिलेलो आहे का? अरे काय बोलतो? पटतं का तुझं तुला तरी? आणि मला सांग, तू राहतो कुठं, खातो कुठं? अरे घरात कधी तू किराणा आणलाय? कोणाला कपडा लत्ता आणलाय? आईला नाही, बहिणीला नाही. अरे घरातल्यांसाठी काहीतरी कर बाबा. करण ना, मला सेव्हिंग होऊन द्या पैशाचे, मग करण ना सगळ्यांसाठी. मी काही नाही म्हणलेलं आहे का? अरे काय सेव्हिंग सेव्हिंग बोलतो? आम्ही असाच विचार केला असता तर तुझं शिक्षण झालं असतं का? मग करायचं ना पहिले तुम्ही विचार नाही केला म्हणून तुम्हाला पळपळ करावं लागते ना. अरे पळपळ कोणाला नाही करायला लागत? नोकरीत सगळ्यांनाच पळपळ करावी लागते. मी नाही का शेती केली, नाही का घर चालवलं एवढं? अरे तुम्हाला लहानाचं मोठं काय असंच झालंय का तुम्ही? मी सुद्धा पळपळच केली आहे बाबा. नाही दादा, मला ते तुमच्यासोबत एवढं नाही काही बहस नाही करायची. काय झालं दादा, एवढा आरडाओरडा का करून राहिलेत तुम्ही? काय सांगायचं तुला आता? विचार तुझ्या भावालाच. मी काय बोलू नाही शकत. काय झालं दादा, का ओरडत होते राजूला तुम्ही? काय सांगायचं पोरी? सगळं इतका त्याला लहानाचा मोठा केला, शिकवलं, सगळं झालं, नोकरीला लागलाय, आणि आता तुझं लग्न करायचंय, थोडी पैशाची मदत कर म्हणलं, हात झटकून मोकळा झाला. दादा होईल सगळं, तुम्ही नका करू काळजी. अगं कशी काळजी नाही करायची? पाहुणे येऊन गेलं, पटापटी झाली, लग्न जमन उद्या. अगं नाही म्हणून कशाला पैसा लागतोय माणसाला? बस्ता बांधायचाय, कार्यालय बघायचंय, जेवण खावणं, पाहुणं रावळं, पण ह्याला कशाची जाणीव नाही. हात झटकून मोकळा झाला. द्या दादा, सकाळ सकाळी एवढे तक तक नका करू, मी तुम्हासाठी पोहे आणते. माझी शीतल्ली शांत आहे. पोराच कसं डोकं चालणं अजून काय नाही. भाऊ बहिणीसाठी काय काय करतो, नात्यांची किंमत नाही राहिली. वडील वारल्यानंतर 2 बहिणींची लग्न लावून दिली मी, कल्याण केलं पोरींचं, पण आता नात्यांना किंमतच नाही राहिली. काय स्वार्थी झाली.
जे ते आपापलं बघते. कसं व्हायचं कुणास ठाऊक. दादा घ्या, मी तुमच्यासाठी पोहा आणले. बस पुरी. हे बघ, हे स्थळ पसंत आहे ना तुला? हो दादा. काय आहे, पोरगा एकुलता एक आहे. 11 एकर शेती आहे. JCB आहे, ट्रॅक्टर आहे, व्यवसाय बी आहे त्याचा. हे स्थळ आहे ना, आपल्याला हात जाऊनच द्यायचं नाही बघ. तू काही काळजी करू नको बरं का. अरे तुझा बाप खंबीर आहे. कसं का होईना तुझं लग्न जोरात लावून देतो बघ, एकदम धुमधडाक्यात. तुम्ही जे करताल ते पूर्व दिशा आहे दादा. लई गुणाची आहे माझी पोरगी शीतल. हे स्थळ धरूनच टाकू. सरपंचांना घेतले बरं का बोलून. मध्यस्थी आहे सरपंच. राम राम. नमस्कार सरपंच साहेब. बस. मी मध्यस्थी आहे. तुम्ही मला सांगितलंय फोनवरच की बा तारावर चालली, लग्नाचं करायचंय काय. मग मी पाहुण्याशी बोलून घेतले आणि मुलाचा भाऊ आणि मुलाचा मामा बोलून घेतले. इथेच ते जवळ आलेले इथेच. तर त्यांना सांगितलंय की बाबा मुलीच्या वडिलांकडे काही पैसे नाही सध्या लग्न करायला. तर ते म्हटले रुपया खर्च नका करू. नमस्कार सरपंच. नमस्कार. नमस्कार नमस्कार. मामा सर. या. काय व्यवस्थित झाला प्रवास? हो व्यवस्थित झाला. थोडा पाऊस लागला बरं. पण व्यवस्थित पोहोचला. आता थोडा अजून मधून येतोय पाऊस, हा. आभाळ आहे. बरं. हे मुलाचे मामा आणि हे मुलाचे भाऊ. नमस्कार. नमस्कार. तर विषय असा आहे, आपला झालेला विषय मी त्यांना फोनवर सांगितला. त्यांनी सांगितलं तुम्ही 1 रुपया खर्च करायचा नाही. नवा 1 रुपया खर्च करायचा नाही. सगळं काही खर्च ते हा. करणार आहे. तुम्ही कुठल्याच गोष्टीची काळजी करू नका. मुलीचा सगळा खर्च आम्ही करू. लग्नाचा जो काय असेल तो. बघा मी तुम्हाला म्हणलो होतो ना अगोदर, येण्याच्या अगोदर सगळा खर्च ते उचलता येईल. नाहीतरी पाहुणे खरं सांगू का, हल्ली मुली तरी कुठं मिळता येत नाही भेटत. हा. त्यामुळं नाही तुमचं नशीबही चांगलं. सरपंच साहेब, हा. तुमच्या शब्दाला किंमत आहे बरं का. हा. आपण आता मुलीचा बाप म्हणून निदान जेवणाचा खर्च तरी मला करावा ते लागेल. आम्हीच करू. त्याची काय काळजी करू नका. तो सुद्धा खर्च आम्हीच करणार आहोत. बरं ठीक आहे. फक्त काय करा की लग्नामध्ये कन्यादान म्हणून काय तुम्हाला करायचं असतं ते हा. करायचं तेवढं. बाकी काही तुमच्या नका करू. समाधानासाठी तुम्ही करा कन्यादान म्हणून. तसं आलं करू. लक्षात. तर चांगलं झालं. जी तुम्हाला चिंता होती ती मिटली. आणि अजिबात काळजी आणि करू नका. लवकरात लवकर तारीख धरून टाका. 2 हो, दिवसात हो. तारीख धरा. झटपट झालेली कधीही चांगलं. आमच्या गुरुजींशी आम्ही बोललोय. हा. ते झालं की तुम्हाला लगेच आम्ही तसं फोन करून कळू. बरं चला मग. हा. बरं चला, चहा पाण्याची पोह्याची व्यवस्था केली. चल तिकडे जाऊ. बरं, हा, तेच हा, ना, चल. चला. बरं. शीतल, काका बरीत का? बरे बरे. होय घ्या ना. नाही नाही घेतली. प्रिया, अगं बरं झालं तू आली. का नाही काका, मी येणारच ना शीतलच्या लग्नाला. मी नाही येणार तर कोण येणार मग? बरे, पोहे बी दिलं, पेरू बी घेतलं होय. माझं तुमच्या झाडचं पेरून मी खाल्याशिवाय राहील का? बरे व तुमच्यासाठीच आहे, खात जा. बरं झालं काका, तुम्ही आताच येऊन सांगितलं. तिकडचे लोक खर्च करणारे लय भारी झालं. पोरीचं नशीबच चांगलं म्हणायचं माझ्या. हा, शीतल आहेच माझी मैत्रीण तशी. काय नाही होणार चांगलं? नाही, आणि तिकडची लोक बी चांगल्या मनाची बरं का. नाही तर एवढं मोठं मन कोण दाखवत आहे आजकाल. हा ते पण नाही के. आणि सरपंच साहेबांनी आहे ना त्यांना गळ घातली, ते बी बरं झाले. सरपंच साहेबांची तर कृपाच आहे आपल्यावरती. इतका मोठा काळजाव दगड होता ना माझा. पण चला, नाही नाही, सरपंच साहेब जे बी करते ते चांगलंच करतात. बघ ना, कोण कुठली परकी माणसं कशी मदतीला येतात. आणि हिचा भाऊ, त्याला जाणीव नाही काय. काका ते तर घरोघरी असतं. आता जाऊ द्या. सरपंच साहेब आहे ना आपल्याला देवासारखे आहे. कधी पण धावून येतात. आहे ते खरे. बरं, आता लग्नाची तयारी करायला लागेल बरं का आपल्याला बी थोडीफार. काय असेल ते कन्यादान मी माझ्या आईपतीप्रमाणे करणार आहे. आणि बाकी ती लोक लग्न लावून देतात. बरं बरं काका, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. मी इथंच थांबते. मी आहे त्याच्या मदतीला. हा चालतंय. मग दादा, राजाला लग्नाला सुद्धा नाही बोलवायचं माझ्या. लग्नाला? अरे त्याला तर दारात बी उभा करणार नाही मी आता परत. अगं बहिणीची जाणीवच नाही त्याला. आणि असल्याला काय किंमत देऊन उपयोगी. कोणाचा फोन आहे बाबा.
हॅलो दादा. कशासाठी फोन केलाय? दादा मी तायडीच्या लग्नाला आहे ना 15,000 रुपये देतो. अरे वा, लय लवकर जाग आली तुला. तुझा 1 रुपया सुद्धा नको माझ्या पोरीच्या लग्नाला. दादा जाग नका येऊन देऊ ना. काय राग नका येऊन देऊ बाबा. तू आतापर्यंत आहे ना जेवढं केलं का तेवढं लय झालं. अरे संसाराच्या काडीला हातभार नाही लावला तू, आणि आता लागलाय मला सांगायला. तुझं तोंड तिकडे काळ कर, लग्नाला सुद्धा येऊ नको तू. दादा असं काय बोलताय तुम्ही? हा नाही काय नाही, तुला काय जगायचंय ना तुझ्यासाठीच जग बाबा. या घरात फिरकू सुद्धा नको, पाऊल सुद्धा ठेवू नको माझ्या दारात. काय गरज नाही तुझी. इकडे ठेव फोन.